नमस्कार श्रोते हो. आज विनायक चतुर्थी अर्थात कार्तिक शुक्ल चतुर्थी दिनांक 25 ऑक्टोबर 2025. आजचा दैनिक फलादेश सांगत आहे. श्रोते हो, आज शनिवार ज्येष्ठ नक्षत्र या अनुषंगाने आपल्या मुसल योग होत आहे. मुसल योगाचा फल नाश अर्थात हानी आहे. अर्थातच आज आपण कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये अर्थात काही काम हातात घेतल्यास आपली हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांभाळून व्यवहार करणे अतिक उत्तम. आज वृश्चिक राशीत चंद्र असल्याने वृश्चिक राशीपासून फलादेशाला सुरुवात करत आहे. वृश्चिक रास, आज आपला खर्च खूप होणार आहे. मानसिकता टिकवून ठेवावं लागेल. मनशांतीसाठी एखादे पुस्तक वाचल्यास फायदा होईल. संतती बाबतीत सुवार्ता समजते. देवदर्शनाला जाण्याची इच्छा होईल. देवदर्शनात गणपती, शनी महाराज, श्री दत्त महाराज यांच्या दर्शनाचा फायदा होईल. धनुरास, आज देवदर्शनास अवश्य जावे. समाधान लाभेल. मुलांकडून सुवार्ता समजते. वडीलधारे आपले कौतुक करते. आजचा दिवस आपल्यासाठी साधारण. मकर रास, आज आपला पर्यटनाचा बेत आखावा. जोडीदार, व्यावसायिक भागीदारांबरोबर सहलीचा बेत आखल्यास आपल्याला फायदा होईल. आज देवी दर्शन केल्यास अधिक फायदा होईल. कुंभ रास, आज नोकरी व्यवसाय करता आनंद वार्ता समजते. घरात शक्यतो शांततेत बसा आणि ओम नमः शिवायचा जप करा. फायदा होईल. दिवस चांगला जाईल. मीन रास, आज जोडीदारावर खर्च होईल. खाणेपिणेवर खर्च करावा लागेल. अंगात मरगळ येईल. उत्साह वाटणार नाही. त्याकरता थोडा व्यायाम करा. उत्साह वाढेल. संततीकडून आनंद वार्ता समजते. मेषरास, आज आपल्या जोडीदाराबरोबर हितगुज करा. विशेषतः तब्येतीबाबत चौकशी करा. त्यातही पोटाची तक्रार असल्यास त्याबाबत विचारणा करा. गणपती, श्रीदत्तांचे दर्शन जोडीदाराला घेऊन करा. साधारण दिवस जाईल. वृषभ रास, आज आपल्या उत्साह वाटेल. नोकरी कामाच्या ठिकाणी प्रगती करा. वाहन सुख लाभेल. आज आपण लक्ष्मी मातेचे दर्शन घेतल्यास फायदा होईल. मिथुन रास, दोन गोष्टी लोकांना समजावून सांगा. लोकांना आपले बोलणे आज भावेल. लोकांना आनंद वाटेल. आपण देखील आज बाहेर भोजनाला जाण्याची शक्यता आहे. कर्क रास, आज देखील मानसिकता आध्यात्मिक वृत्तीचीच ठेवा. श्री गणेश महादेवाचे दर्शन जोडीदाराबरोबर घ्या. जलाशयाच्या ठिकाणी फिरायला गेल्यास अतिउत्तम. सिंह रास, आज आपण संमिश्र पदार्थांचा आस्वाद घेणार आहात. आर्थिक आवक होण्याची शक्यता आहे. तथापि आपण दान धर्म करा. श्री गुरुदत्ताचे दर्शन आपल्याला फायद्याचे ठरेल. कन्या रास, आपली मानसिकता चांगली ठेवा. बोलणे कमी आवाजाचे ठेवा. अन्यथा लोकांचा गैरसमज होऊन भांडण काढते. बंधू भगिनींकडनं आपल्याला सुवार्ता किंवा लाभ मिळण्याची शक्यता. तुला रास, आज आपली चिडचिड होण्याची शक्यता आहे. घरात आध्यात्मिक वातावरण ठेवा. फिरायला जा. ताजेपणाचा अनुभव घ्या. इति शुभम भवतु.